जागा वाटपाच्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आरपीआयच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। आठवलेजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम झिरो अवर मध्ये। सध्या वातावरण तुम्हा राजकीय पक्षामध्ये, तुम्हा राजकीय मंडळींमध्ये हे केवळ जागा वाटपाचंच आहे। महायुतीकडून रामदास आठवलेंना किती जागा मिळणार आहेत नेमका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी? आता तर महायुतीमध्ये 20-21 जागांची यादी आपण दिलेली आहे। चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे ती यादी दिलेली आहे आणि सध्या जे मोठे पक्ष आहे त्यामध्ये बीजेपी सर्वात मोठा पक्ष आहे, त्यानंतर एकनाथ शिंदेंचा पक्ष आहे, अजितदादांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाला जास्त जागा मिळतील। पण माझा पक्ष हा महायुतीसोबत आहे आणि माझ्या पक्षाला 8-10 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे। विदर्भ आहे, मराठवाडा आहे, वेस्टर्न महाराष्ट्र आहे, नाशिक डिव्हिजन आहे, मुंबई आहे, ठाणे जिल्हा आहे, अशा ठिकाणी 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। कारण लोकसभेला आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती, महायुतीसोबत आपण असतानाही आपल्याला एकही जागा मिळाली नाही। शिर्डीमध्ये उभं राहण्याची माझी इच्छा होती, पण मला त्या ठिकाणी जागा त्यावेळेला मिळाली नाही। तरीही महायुतीचं जे काम आहे ते काम मी केलं आणि ज्या जागा 17 जागा निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे। त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 8-10 जागा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आठवलेजी, तुम्ही आत्ताच ज्याचा उल्लेख केलात ना, लोकसभा निवडणुकीच्या वेळेचं जे जागा वाटप होतं, तुम्ही एक मोठेपणा दाखवलात, एक पाऊल मागे घेतलं, महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला। तुम्हाला शिर्डी हवी होती पण ती तुम्हाला नाकारली, तरी सुद्धा तुम्ही महायुतीसोबत राहिलात। आता तुम्ही काही ज्या जागा मागतायत त्या जागा मिळाल्या नाहीत तर तुम्ही तडजोड किती जागांवर करणार? नाही, माझ्या पक्षाची भूमिका मी ते ठरवणार, त्यांच्या पक्षाची भूमिका ते ठरवतील। पण माझा पक्ष एकदम विरोधामध्ये जाऊन काही जास्त जागा लढण्याच्या भूमिकेमध्ये मी अजिबात नाही। कारण अशा पद्धतीनं निवडणूक निवडून येत नाही आहे। कारण यापूर्वी आम्ही एकदा रेडॉचा प्रयोग आम्ही केला होता। रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, जनता दल आहे, समाजवादी पार्टी आहे, सेका पक्ष आहे, CPI आहे, CPM आहे, तर त्यावेळेला आमच्या पक्षाची एक जागा निवडून आली नव्हती। आणि आता आपल्याला माहीत आहे की माननीय प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा प्रयत्न केला, वंचित आघाडी स्थापन करून अनेक जातीच्या उमेदवारांना तिकीटं दिली, पण त्यांचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकला नाही। त्यामुळे एक आतताई अशी भूमिका घेऊन आपण समाजाचा आणि कार्यकर्त्यांचं नुकसान करणं योग्य नाही। त्यामुळं माझी भूमिका अशीच आहे की माझ्या मंत्रिपदासाठी नाही, परंतु सध्याचं वातावरण असं आहे की एवढा आमचा पक्ष बलशाली नाही, म्हणजे आपल्या स्वतःच्या बळावर निवडून येणे एवढी आमची ताकद नाही आहे। आणि त्यामुळं एकदम अशी भूमिका मी 288 जागा लढणार वगैरे अशी भूमिका माझी अजिबात नाही। आणि ते जे पाऊल आहे ते पाऊल समाजासाठी आणि पक्षासाठी घातक ठरेल। त्यामुळं काही जागांची कमी झाली तर त्याच्या बदल्यामध्ये मात्र काय द्यायचं याची चर्चा नक्की आम्ही त्यांच्याशी करूही। म्हणजे आता आपल्याला लोकसभेमध्ये आश्वासन दिलंच होतं की आपली जी राज्यसभा नंतर कंटिन्यू करण्यात येईल, त्यांना केंद्रामध्ये आपल्याला मंत्रिपद देण्यात येईल। त्यामुळे लोकसभेमध्ये माझा एकही उमेदवार, एकही MP नसतानाही मला नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपद दिलेलं आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये माझा संपर्क वाढलेला आहे, देशभरामध्ये पक्ष वाढतो आहे, अनेक लोकांचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यामुळे अशी काहीतरी भूमिका घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आणि माझा पक्ष नाही। आठवलेजी, तुम्हाला मंत्रिपद मिळालं, तुम्हीच म्हणताय तुमच्या पक्षाचा संपर्क वाढतोय, तुमच्या संपर्कात अनेक माणसं येत आहेत, त्यामुळे साहजिकच तुमच्याकडे मागणी होणार। पण लोकसभेनंतर पुन्हा एकदा तुमची आणि तुमच्या पक्षाची विधानसभेत जर उपेक्षा झाली तर काय भूमिका घेणार? नाही, माझी अशी उपेक्षा होणार नाही। एकतर काही तर जागा कमी दिल्या तर आम्हाला MLCची आमची मागणी आहे। रिपब्लिकन पक्षाला एक MLC मिळाली पाहिजे अशी आपली मागणी आहे। 2-3 महामंडळाची अध्यक्षपद मिळावी आणि जागामध्ये काय थोडीशी अडचण त्यांची होत असेल ही, जागा कमी जास्त होतील ही, पण
एक 8-10 जागा मिळवायची आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये काय चर्चेला बसल्यानंतर काय जागा कमी होतीलही. पण आता आमची भूमिका अशी आहे की मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे या देशभरामध्ये वाढतो आहे, लोकांना आपली मदत होते आहे आणि त्यामुळं काय थोड्या जागा नाहीत म्हणून आपण एकदम भूमिका बदलणं ते काय योग्य राहणार नाही आहे. त्यामुळं माझा पक्ष आता राष्ट्रीय लेवलचा आहे, ठीक आहे, माझा पक्ष छोटा पक्ष आहे, पण अनेक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये माझा पक्ष आहे. त्यामुळं जागा कमी जास्त होतील, पण महायुतीसोबत राहण्याचीच आमची भूमिका राहील. आठवलेजी, तुमच्यासोबत अनेक छोटे पक्ष महायुतीत आहेत. त्यापैकी महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष तो 36 ते 40 जागा मागतोय. त्या दिल्या नाहीत तर आम्ही 288 जागा लढवणार असं म्हणतायत. कवाडे गट मागतोय 15 जागा, जनसुराज्य शक्ती मागतोय 12 जागा. त्यांच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटतं तुम्हाला? नाही, ती मागणी मान्य होणार नाही. म्हणजे आता एवढ्या जागा मिळणार नाहीत. महादेव जानकर माझे मित्रच आहेत आणि त्यांनी आता एवढ्या जागा मागितलेल्या आहेत, पण त्यांना काहीतरी जागा मिळाल्या पाहिजेत. म्हणजे 36-40 जागा त्यांना मिळणार नाही आहेत. पण महादेव जानकर हे धनगर समाजाचे आणि बहुजन समाजाचे चांगले नेते आहेत आणि त्याने आता परभणीची निवडणुकी लढली, पण काय तो थोड्या मतात हरले. तर त्यांच्या पक्षाला काय जागा दिल्या पाहिजे. विनय कोरे जे आहेत त्यांचं कोल्हापूर सांगली या भागामध्ये त्यांचं थोडंसं काम चांगलं आहे, त्यांना काय जागा देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने मला वाटतं की मित्रपक्षांना सुद्धा थोडीशी ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण या मित्रपक्षांचा या तिन्ही पक्षांना मोठा उपयोग होणार आहे या निवडणुकीमध्ये. त्यामुळे सगळ्याच आमच्या मित्रपक्षांचा विचार करावा अशी माझी भूमिका आहे. आठवलेजी, धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी आम्हाला या 0 आवरसाठी वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.